काय आपला गटाबाहेरचा शब्द ओळखायचा आपल्याला. आपल्यासमोर बघा 4 ऑप्शन आहेत: पुष्प, घास, जल आणि सिटी. चला पटकन ओळखायचं, आपल्याला 3 सेकंद मिळतील. सर्वांनी बरोबर चॉईस केलं बघा. ऑप्शन क्रमांक बी घास. घास हा शब्द काय गटाबाहेरचा आहे. बाकीचे बघा पुष्प, जल आणि सिटी हे बघा तत्सम शब्द आहेत. कोणते? तत्सम. आणि जो काय घास शब्द आहे हा घास हा तद्भव शब्द आहे. आलं लक्षात? घ्या पुढचा प्रश्न. पर्यायी उत्तरामधून खालील शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सुचवायचा आहे. मोफत, कोरडा, शिदा. जे काही त्या ठिकाणी शिदा मिळाला जातो ते ठिकाण आपल्याला ओळखायचे. चला पटकन ओळखायचं आहे. मोफत, कोरडा, शिदा मिळण्याचं ठिकाण ओळखा पटकन. बरोबर आहे सगळ्यांचं. राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी, सदावर्त, ज्याला आपण काय म्हणतो? सदावर्त म्हणतो. घ्या पुढचा प्रश्न. पर्यायी उत्तरामधून लक्षणार्थ सूचित करणारा शब्द कोणता ओळखायचा आहे. आमच्या दारावरून हत्ती गेला यामधील लक्षणार्थ सूचित करणारा शब्द कोणता आहे? राईट आन्सर बघा दारावरून. कोणता होईल? दारावरून. लक्षार्थ म्हणजे साजेसा वेगळा अर्थ. दारावरून म्हणजे काय होतो? दाराच्या समोरून. 4 नंबरचा प्रश्न काय बघा. पर्यायी उत्तरामधून रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखायचे आहे. पर्यायी उत्तरातून रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखायचे आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, हळू आणि सावकाश. हे काय आहेत बघा रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. कोणतं? हळू आणि सावकाश. क्रिया कशी घडते हे दर्शवणारे शब्द याला आपण काय म्हणतो? रीतिवाचक क्रियाविशेषण असं म्हणत असतो. पर्यायी उत्तरामधील गटाबाहेरचे असलेले विशेषणाचे सामान्य रूप होणारं विशेषण कोणतं आहे? राईट आन्सर आहे बघा भला. लक्षात ठेवा, भला माणूस भल्या माणसाने हे काय बघा विशेषणाचं सामान्य रूप होणारं विशेषण आहे. पर्यायी उत्तरातील इथं बघा उपळाय नाही. पर्यायी उत्तरामधील सर्वनाम असलेले योग्य पर्याय कोणता ते ओळखायचं आपल्याला. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, जनतेला जागृत करणे हे आमचं कर्तव्य आहे. नामाऐवजी वापरला जाणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? सर्वनाम असं म्हणत असतो. पुढचा प्रश्न काय बघा. खालील वाक्यामधील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. असल्या झोपड्या ठेवून काय करायचे? असल्या झोपड्या ठेवून काय करायचे? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. असल्या झोपड्या ठेवून आपल्याला काय करायचं आहे? चला पटकन आन्सर द्यायचं आहे. आपल्याला 3 सेकंद मिळतील. असल्या झोपड्या ठेवून काय करायचं आहे? राईट आन्सर बघा हे कोणतं आहे? सार्वनामिक विशेषण. पर्यायी उत्तरामधील मिश्र वाक्य कोणतं? पर्यायी उत्तरातील मिश्र वाक्य कोणतं आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, तू जे करतोस ते तुला शोभत नाही. हे काय बघा मिश्र वाक्य आहे. जोडीच्या उभयन्वी अव्ययाने जोडलेले वाक्य असतात मिश्र वाक्य असतात. आलं लक्षात? घ्या पुढचा प्रश्न. पर्यायी उत्तरामधून आपल्याला नकारार्थी वाक्यात जे काही रूपांतर आहे ते वाक्य ओळखायचं आहे. नकारार्थी वाक्याचं रूपांतर असलेलं वाक्य ओळखायचं आहे. चला पटकन ओळखायचं. आपल्याला 3 सेकंद मिळतील. राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक सी, तो घरी आल्याशिवाय. इथं बघा तो घरी आल्याशिवाय राहायचा नाही. ज्या वाक्यामध्ये नाही, नको, न लगे, न, नाही असे नकारदर्शक शब्द असतात त्यांना आपण काय म्हणतो? नकारार्थी वाक्य असं म्हणत असतो. तुमची गाय दिसायला सुरेख आहे या वाक्यातील विधेयपूरक कोणतं आहे? तुमची गाय दिसायला सुरेख आहे या वाक्यात विधेयपूरक कोणतं? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, दिसायला सुरेख. हे काय बघा विधेयपूरक आहे. लक्षात ठेवा दिसायला पूरक हे विधेयपूरक आहे. पुढील वाक्यामधील मूळ विधेय असलेला शब्द कोणता आहे? पुढील वाक्यामधील मूळ विधेय असलेला शब्द कोणता आहे? काल मी पन्हाळा पाहिला यातील आपल्याला मूळ विधेय असलेला शब्द ओळखायचा आहे. काल मी पन्हाळा पाहिला. चला पटकन ओळखायचं. आपल्याला 3 सेकंद मिळतील. राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक डी, पाहिला. हे काय बघा मूळ विधेय. विधेय म्हणजेच काय असतं? क्रियापद असतं. पर्यायी उत्तरातील समानार्थी शब्द नसलेली जोडी कोणती? पर्यायी उत्तरामधील समानार्थ नसलेली जोडी ओळखायची आपल्याला. पटकन ओळखायचं. आपल्याला 3 सेकंद मिळतील. समानार्थाची नसलेली जोडी. राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक सी, अर्णव, अनिल. हे काय बघा समानार्थी नाहीत. तर बाकीचे बघा कुंजर, सारंग. हे बघा हत्तीला समानार्थी शब्द आहे. कशाला? हत्तीला. कनक, हेम हे सोन्याला समानार्थी शब्द आहे. अर्णव, अनिल जे काय आहेत बघा अर्णव, अनिल हे चुकीची जोडी आहे. भुजबाऊ हे हाताला समानार्थी शब्द आहेत. खालीलपैकी प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय कोणतं? खालीलपैकी प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय कोणतं? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, शाब्बास, वाह वाह. हे काय आहेत बघा प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय. वा, छान, पक्कड यासारखी केवळ प्रयोगी अव्यय प्रशंसेसाठी वापरली जातात. हळूहळू हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? कोणता? हळूहळू हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर बघा हा अभ्यस्त शब्द आहे. कोणता? अभ्यस्त. एका पूर्ण शब्दाची पुनरावृत्ती झाल्यास त्याला अभ्यस्त शब्द असं म्हणतो आपण.
17 नंबरचा प्रश्न काय बघा, पुढील अर्थाचे वाक्य ओळखायचे आहे. वाहने सावकाश चालवा कारण जवळच गतिरोधक आहे. वाहने सावकाश चालवा कारण जवळच गतिरोधक आहे. तर याचं काय होईल बघा, पुढे गतिरोधक आहे, हे काय होईल बघा, या अर्थाचं वाक्य होईल. 18 नंबरचा प्रश्न बघा, पाणी पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आपल्याला. पाणी पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, फुकट जाणे. यालाच आपण काय म्हणतो, पाणी पडणे. लक्षात ठेवा, फुकट जाणे म्हणजेच काय, पाणी पडणे. विकिपीडिया खालीलपैकी काय आहे? विकिपीडिया खालीलपैकी काय आहे? तर हे संगणकीय महाजाल जगामधील एक ज्ञानकोश आहे. लक्षात ठेवा, ज्ञानकोश. खालीलपैकी लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, उन्मत्त. हा काय बघा, लेखन नियमानुसार अचूक शब्द आहे. पुढीलपैकी परभाषीय शब्द कोणता आहे ते ओळखायचा आहे. पुढीलपैकी परभाषीय शब्द कोणता आहे ते ओळखायचा आहे. तर यामध्ये बघा, अर्ज हा शब्द परभाषी. यथामती हा तत्सम शब्द आहे. अर्ज हा कोणता आहे तर अरबी शब्द आहे. लक्षात ठेवा, अरबी. भाऊ हा शब्द कोणता आहे तर तद्भव आहे. आणि डोळा कसा आहे बघा, देशी शब्द आहे. कोणता? देशी. पुढचा प्रश्न काय बघा, अपमान केल्यास तुला राग येत नाही या नकारार्थी प्रश्नार्थ होकारार्थी विधान कोणतं होईल? अपमान केल्यास कुणाला राग येत नाही, तुला नाही तर कोणाला राग येत नाही, याचं आपल्याला होकारार्थी विधान कोणतं ते ओळखायचं आहे. राईट आन्सर आहे अपमान केल्याचा मला राग येतोच, हे काय याचं होकारार्थी. प्रश्नार्थक वाक्य नकारदर्शक असल्यास विधानार्थी वाक्य होकारदर्शक असतं. ज्या शब्दामध्ये दोन्ही शब्द अर्थपूर्ण असतात त्यामध्ये 1-2 अक्षरांची यमक जुळणारे असतात त्यांना आपण काय म्हणतो? ज्या शब्दामध्ये दोन्ही शब्द अर्थपूर्ण असतात त्यामध्ये 1-2 अक्षरांचं जे काही यमक जुळणारे असतात त्यांना आपण काय म्हणतो? अंशाभ्यस्त शब्द असं म्हणतो. लक्षात ठेवा, जर बघा पूर्ण शब्दाची जर पुनरावृत्ती झाली म्हणजे डबल तो शब्द आला त्याला आपण काय म्हणतो? पूर्णाभ्यस्त शब्द म्हणतो. परंतु जर काही अक्षर बदलून आल्यास त्याला आपण अंशाभ्यस्त शब्द असं म्हणतो. पीठ वांगे झोप, काय प्रश्न आहे बघा, पीठ वांगे झोप हे शब्द कोणत्या प्रकारामध्ये मोडतात? पीठ वांगे झोप हे शब्द कोणत्या प्रकारामध्ये मोडतात? तर हे बघा, देशी याच्यामध्ये मोडतात. देशी हे मूळ शब्द आपल्या महाराष्ट्रीयन लोकांच्या बोली भाषेमधले, त्यामुळे यांना आपण काय म्हणतो? देशी शब्द म्हणतो. पुढीलपैकी तत्सम शब्द कोणता आहे तो ओळखायचा आहे. पुढीलपैकी तत्सम शब्द कोणता आहे? तर बघा, भूगोल हा शब्द काय तत्सम आहे. सासरा शब्द बघा स्वसूर याच्यापासून तयार झालेला आहे. कोवळ्याचा बघा कोमल शब्द होता, कोणता? कोमल. आणि जे काही चाक आहे त्याचा चक्र होता. लक्षात, चक्र. हे सगळे काय आहेत बघा, तद्भव शब्द आहेत. भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही तर साहित्याच्या संदर्भामध्ये आत्मविष्काराचे आजचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. हे कसं वाक्य आहे, संपूर्ण बरोबर आहे की चुकीचं आहे, आपल्याला 3 सेकंद मिळतील हे ओळखण्यासाठी. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए, हे संपूर्ण विधान कसं आहे, बरोबर आहे. पुढचं आहे बघा, मराठी आकारांत शब्दाची उपांत्य अक्षरे दीर्घ असतात. या नियमानुसार खालीलपैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. ओळखा पटकन. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, विहीर. तर बघा, विहीर हा शब्द अकारांत आहे आणि त्याचं शेवटून दुसरं अक्षर काही दीर्घ लिहिलं जातं, हिर. उत्तप्पा हा जो काही शब्द आहे हा कोणत्या भाषेमधून आलेला आहे? कोणता? उत्तप्पा हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून आलेला आहे? तर उत्तप्पा हा शब्द बघा कानडी भाषेतून आलेला आहे. कोणत्या? कानडी. आम्ही गहू खातो या वाक्यामधील शब्दशक्ती कोणती? आम्ही गहू खातो. तर यामध्ये बघा लक्षणा ही शब्दशक्ती. मूळ अर्थाला पूर्णपणे बाधा येत असेल आणि योग्य तो साजेचा वेगळा अर्थ घ्यावा लागत असेल तर ती जी काही शब्दशक्ती असते तिला आपण लक्षणा शब्दशक्ती असं म्हणतो. जन्मखोड या सामासिक शब्दामधील समास ओळखायचा आहे. कोणता? जन्मखोड या सामासिक शब्दामधील समास ओळखायचा आहे. तर यामध्ये बघा पंचमी तत्पुरुष समास आहे. जन्मापासून असलेले खोड्याला आपण काय म्हणतो? जन्मखोड असं म्हणतो. ते 6 प्रमुख बँकेचं राष्ट्रीयकरण हे कधी झालं होतं? भारतामध्ये जे काही 6 प्रमुख बँके आहेत त्या 6 प्रमुख बँकेचं राष्ट्रीयकरण कधी झालं होतं? 1980 मध्ये. बघा 1980 मध्ये 12 प्रश्न झाले, 12 पैकी 12 आउट ऑफ आले असतील. पुढचा प्रश्न आहे बघा, 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? आपल्याला काय विचारलं? 13व्या. तर 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत बघा विजय केळकर होते. लक्षात ठेवा, विजय केळकर. आणि 14व्याचे कोण होते? Y.V. रेड्डी. आणि 15व्याचे कोण आहेत याचे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा, ज्यांना माहीत असेल त्यांना. आपण शेवटी सांगणारच आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, WHO जी काही संघटना आहे कशाशी संबंधित आहे? आपल्या सगळ्याला माहिती आहे WHO ही बघा आरोग्याशी संबंधित संघटना आहे. कोणत्या? आरोग्य. WHO म्हणजे काय? जागतिक आरोग्य संघटना. सर्व बँकेच्या आणि वित्तीय संस्थांच्या कार्यावर कोणत्या बँकेचं नियंत्रण असतं?
सर्व बँकांच्या आणि वित्तीय संस्थांच्या कार्यावर खालीलपैकी कोणत्या बँकेचं नियंत्रण असतं? तर त्याचं नियंत्रण असतं बघा, म्हणजे काय RBIचं नियंत्रण असतं, त्यालाच आपण म्हणतो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतात आर्थिक नियोजन केव्हापासून सुरू झालं? भारतामध्ये आर्थिक नियोजन कधीपासून चालू करण्यात आलं होतं? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक डी 1 एप्रिल 1951. लक्षात ठेवा 1 एप्रिल 1951 मध्ये भारतामध्ये आर्थिक नियोजन चालू झालं होतं, 1 एप्रिल 1951. पुढचा प्रश्न आहे, भारतीय नियोजन मंडळ हे कशाचं मंडळ होतं? भारतीय नियोजन मंडळ खालीलपैकी कशाचं मंडळ होतं? तर हे ऑप्शन्स क्रमांक बी सल्लागार मंडळ होतं. भारतीय नियोजन मंडळ हे सल्लागार मंडळ होतं. पुढचा प्रश्न आहे बघा, सेजचं विस्तारित रूप काय आहे? SEZचं विस्तारित रूप काय आहे? तर त्याचं नाव आहे बघा स्पेशल इकॉनॉमिक झोन. लक्षात ठेवा स्पेशल इकॉनॉमिक झोन. सेजचं विस्तारित रूप आहे स्पेशल इकॉनॉमिक झोन. बुल्स आणि बियर्स या संज्ञा कशाशी संबंधित आहेत? बुल्स आणि बियर्स, तर हे बघा शेअर बाजार, त्याला आपण काय म्हणतो शेअर मार्केट. कोणतं? शेअर मार्केट. पुढचा प्रश्न आहे, संसदेमध्ये राजकीय पक्षांनी खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीला विरोध केला होता? तर कोणत्या गुंतवणुकीला विरोध केला होता? रिटेल विक्रीला काय केला होता? विरोध केला होता. पुढचा प्रश्न आहे, मुस्लिमांच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक दर्जाचा अभ्यास करण्यासाठी कोणती समिती स्थापन करण्यात आली होती? मुस्लिमांच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक दर्जाचा अभ्यास करण्यासाठी कोणती समिती स्थापन करण्यात आली होती? बघा सच्चर समिती स्थापन करण्यात आली होती. लक्षात ठेवा सच्चर समिती. पुढचा प्रश्न आहे, आधुनिक भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? आधुनिक भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? ऑप्शन्स क्रमांक बी दादाभाई नौरोजी यांना आधुनिक भारताचे अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते. सुवर्ण चतुष्कोन महामार्ग योजनेअंतर्गत जे 4 प्रमुख शहरे जोडले गेले आहेत त्यामध्ये पुढीलपैकी कोणतं शहर समाविष्ट नाही आहे? सुवर्ण चतुष्कोन महामार्ग योजनेअंतर्गत जे काही 4 प्रमुख शहरं जोडलेली आहेत त्यामध्ये पुढीलपैकी कोणतं शहर समाविष्ट नाही? त्यापैकी बघा बंगलोर हे शहर बघा याच्यामध्ये समाविष्ट नाही. कोणतं? बेंगलोर. घ्या पुढचा प्रश्न आहे बघा एकदम IMP, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी करण्यात आली होती? आपल्या सगळ्याला माहिती आहे ऑप्शन्स क्रमांक 1 एप्रिल 1935ला RBIची स्थापना करण्यात आली होती. किंवा RBIची स्थापना करण्यात आली होती. आयकर हा कोणत्या प्रकारचा कर आहे? कोणता? आयकर हा कोणत्या प्रकारचा कर आहे? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर आयकर हा बघा प्रत्यक्ष कर आहे. कोणता? प्रत्यक्ष कर. पुढचा प्रश्न आहे, एका जिल्ह्याच्या सर्वांगीण आर्थिक विकासात एकाच बँकेचा पुढाकार आणि नेतृत्व ही कोणत्या बँकेची मूलभूत संकल्पना आहे? राईट आन्सर आहे कोणत्या बँकेची? अग्रणी बँकेची मूलभूत संकल्पना आहे. लक्षात ठेवा अग्रणी बँकेची मूलभूत संकल्पना आहे. नाबार्ड पुनर्वित्त पुरवठा खालीलपैकी कोणाला करत नाही? नाबार्ड पुनर्वित्त पुरवठा खालीलपैकी कोणाला करत नाही? राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. कोणाला करत नाही? जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला पुनर्वित्त पुरवठा करत नाही. पुढचा प्रश्न आहे बघा, नियोजन आयोग योजनामधील वाटा राज्यामध्ये 1992 पासून कोणतं सूत्र अवलंबलं? तर कोणतं? मुखर्जी सूत्र. लक्षात ठेवा विजापूर या ठिकाणी स्थित आहे. कुठं? विजापूर या ठिकाणी स्थित आहे. आणि मित्रांनो तुम्हाला याच्यापैकी कोणतं पण उत्तर येत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की टाईप करू शकता. आणि मित्रांनो बघा या ठिकाणी यावर्षी आपल्याला भरती होण्यासाठी सुवर्ण संधी बघा, वनरक्षक भरती, पोलीस भरती झालेली, तलाठी भरती आहे, त्यानंतर जे काही जिल्हा परिषद भरती, यामध्ये सुवर्ण संधी. त्यामुळे या संधीचा फायदा नक्की घ्यायचा आपल्याला आणि मन लावून अभ्यास करायचा आहे. यासाठी बघा तुम्हाला या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर आपला जो काही नंबर आहे बघा 82 75 55 82 83 याला तुम्ही बिंदास तुम्ही कॉल करू शकता. मित्रांनो कॉल नाही पण व्हॉट्सअप करू शकता. बघा तुम्हाला त्या ठिकाणी सगळी काही मदत पुरवली जाईल आणि तुम्हाला काही महत्त्वाच्या PDF सुद्धा पाठवल्या जातील. किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा आपण आपल्या टेलिग्रामची आणि जे काही व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक टाकलेली बघा, त्यावर क्लिक करून तुम्ही अवश्य जॉईन व्हा. त्या ठिकाणी आपण अशा महत्त्वाच्या PDF सुद्धा टाकत असतो, त्यामुळे नक्की जॉईन व्हा किंवा मला मेसेज करा. पुढचा प्रश्न बघा, आणि बघा पुढचा प्रश्न बघा, प्रत्येक गावातील जमीनधारकाच्या नोंदी कोण ठेवत असतो? तर आपल्या सगळ्याला माहिती आहे बघा प्रत्येक गावामधील जमीनधारकाच्या नोंदी कोण ठेवत असतं? तलाठी ठेवत असतो. लक्षात ठेवा तलाठीवरती. पुढचा प्रश्न आहे बघा, मूलभूत कर्तव्य घटनेमधील कोणत्या कलमामध्ये आपल्याला पाहायला मिळतात? एकदम सोपा आणि एकदम जबरदस्त प्रश्न आहे. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी 51 लक्षात ठेवा 51 मध्ये आपल्याला मूलभूत कर्तव्य घटनेतील या कलमामध्ये पाहायला मिळतात. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते बघा? लोह म्हणजे काय? लोखंड नाही आपलं. तर लोह आपल्याला कशामधून भेटतं? पालक भाजीमधून आपल्याला लोह भेटत असतं.
त्याची आवश्यकता असते बघा. पुढचा प्रश्न बघा, लोकसभा प्रतिनिधीचं किमान वय किती वर्ष असावे लागतं? तर किमान वय किती वर्ष असावे लागतं? तर ऑप्शन क्रमांक 3 महत्त्वाचा प्रश्न बघा, 25 इतकं असावं लागतं. शाहू महाराजांचा अत्यंत आवडता क्रीडा प्रकार कोणता होता? तर कोणता होता? कुस्ती. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 1 कुस्ती हा होता. वीज चमकल्यावर ढगाचे गडगडणे ऐकू येतं, कारण बघा ज्यावेळेस वीज चमकते त्यावेळेस ढगांचे गडगडणं ऐकू येतं आपल्याला, याचं कारण विचारलेलं आहे. तर बघा प्रकाशाचा वेग हा ध्वनीच्या वेगापेक्षा खूप जास्त आहे, त्यामुळे आपल्याला बघा जी काय वीज चमकल्यानंतर आधी वीज चमकते त्याच्यानंतर उशिराने आपल्याला काय होतं बघा गडगडाट ऐकू येतो, त्यामुळे बघा प्रकाशाचा वेग सगळ्यात जास्त असतो. पुढचा प्रश्न बघा, जैन धर्माचे एकूण किती तीर्थकर झालेले आहेत? कोणत्या? जैन धर्माचे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 4, एकूण बघा 24 तीर्थकर झालेले आहेत. किती? 24. पुढचा प्रश्न आहे बघा, मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? कोणतं? मेळघाट अभयारण्य. ते वाघासाठी प्रसिद्ध आहे. कशासाठी? वाघासाठी प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य कोण असतो? तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक 4, मुख्य कार्यकारी अधिकारी. कोण असतो बघा? मुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतं? मुख्य कार्यकारी अधिकारी. पुढचा प्रश्न बघा, जे काही विजेचा दिवा असतो त्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरण्यात येते? तर बघा पहिल्यांदा आपल्या काहींच्या घरी पण असते, पण आता सगळीकडे ट्यूबलाईट आणि LED बल्ब झालेले आहेत, त्यामुळे बघा त्या ज्यावेळेस जुना बल्ब होता त्यामध्ये टंगस्टन वापरलं जायचं. कोणतं? टंगस्टन ही धातूची तार वापरली जायची बघा, पिवळा बल्ब भेटायचा त्यामध्ये. पुढचा प्रश्न बघा, मूलभूत हक्काच्या संरक्षणकर्ता म्हणून कोणाला ओळखलं जातं? जे काय आपले मूलभूत हक्क आहे त्याचे संरक्षणकर्ता म्हणून असं कोणास ओळखलं जातं? एकदम सोपा प्रश्न आहे. राईट आन्सर बघा सर्वोच्च न्यायालय. कोणाला ओळखलं जातं? सर्वोच्च न्यायालयाला. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणतं तीर्थक्षेत्र आहे गोदावरी नदीकाठी वसलेलं नाही विचारले? असा बारकाईने प्रश्न वाचायचा बघा. तर कोणते बघा? पंढरपूर हे नाही. बाकी बघा नाशिक, नांदेड आणि पैठणी बघा गोदावरी नदीकाठी वसलेले आहेत. पुढचा प्रश्न बघा, सूर्यकुलामधील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? सूर्यकुलामधील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर सगळ्यात मोठा ग्रह कोणता आहे बघा? गुरु. ऑप्शन क्रमांक 1 गुरु हा सर्वात मोठा आहे. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करतात किंवा त्यांना आपण सैनिक पेशी असं सुद्धा म्हणतो? तर बघा सैनिक पेशी कोणत्या आहेत बघा? ऑप्शन क्रमांक 3 पांढऱ्या. लक्षात ठेवा पांढऱ्या पेशी यालाच आपण म्हणतो बघा रोगजंतूचा प्रतिकार करणाऱ्या पेशी. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे बघा, बॅरोमीटर हे जे काही उपकरण आहे ते टिंब मापण्यासाठी वापरलं जातं. तर हे बघा वायूचा दाब मापण्यासाठी केलं जातं. कोणतं? बॅरोमीटर हे जे काही उपकरण आहे वायूचा दाब मापण्यासाठी. भारतीय संविधान केव्हा संमत किंवा मान्य करण्यात आलं? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 26 नोव्हेंबर 1949ला भारतीय संविधान हे बघा मान्य करण्यात आलं. 26 नोव्हेंबर 1949ला महत्त्वाची तारीख आहे. नेक्स्ट बघा, जे काही आपला स्वयंपाक आहे त्या स्वयंपाकासाठी वापरलं जाणारं मीठ म्हणजे टिंब. तर आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपण जे काही मीठ खातो, मिठाचं घ्या इकडे मीठ कमी आहे, तर त्यामध्ये त्याला आपण रासायनिक नाव विचारलेलं आहे, तर त्याचं नाव काय? चला सांगा पटकन, आपल्याला 3 सेकंद मिळतील. त्याचं राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक आहे सोडियम क्लोराईड NaCl. हे काय बघा? खाण्याचं मीठ आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कोणत्या ठिकाणी स्थित आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर राईट आन्सर आहे बघा हे कुठे बघा? मुंबई या ठिकाणी स्थित आहे. खालीलपैकी भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता आहे? तर सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता बघा? या ठिकाणी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. आता याचं नाव बदलून काय करण्यात आलं आहे खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की टाईप करा. शहराचा प्रथम नागरिक म्हणून कोणाला ओळखलं जाते? शहराचा प्रथम नागरिक म्हणून कोणाला ओळखलं जातं बघा? महापौरला ओळखलं जातं. लक्षात ठेवा, शहराचा प्रथम नागरिक म्हणून महापौरला ओळखलं जातं. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. बघा आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त आपण 1000 लाईक ठेवू. मित्रांनो, मला आशा आहे तुम्ही 1000पेक्षा जास्त लाईक करणार, कारण की लाईक केल्यावर कळतं जी काही माझी मेहनत आहे ती 100% काम करते. राजा रविवर्मा हे प्रख्यात टिंब होते. तर बघा हे कोण होते बघा? चित्रकार होते. ऑप्शन क्रमांक. भारतामधील पहिला बोलपट कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आलमारा बघा भारतामधील पहिला बोलपट आहे. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, ग्रामसभेचं जे काही अध्यक्षस्थान आहे ते कोण भूषवत असतात? तर कोण असतात बघा? सरपंच. लक्षात ठेवा सरपंच. पुढचा प्रश्न आहे बघा 25 प्रश्न झाले. पुढचा प्रश्न बघा, राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर राज्यसभेचे जे काही सदस्य असते त्याचा कार्यकाळ बघा किती असतो? 6 वर्षाचा असतो. लक्षात ठेवा 6 वर्षाचा.
आजमितीला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे? तर आपल्या सर्वांना माहीत पाहिजे रत्नागिरीला बघा सर्वात जास्त काय बघा समुद्र किनारा लाभलेला आहे. नेक्स्ट बघा लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा आपल्या देशामध्ये कितवा क्रमांक लागतो? तर लोकसंख्येच्या बाबतीमध्ये दुसरा क्रमांक लागतो. कितवा? दुसरा क्रमांक. नेक्स्ट बघा हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या पुस्तकाचे लेखक बघा डॉक्टर भालचंद्र नेमाडे. लक्षात ठेवा डॉक्टर भालचंद्र नेमाडे बघा या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचं आहे बघा पाण्यामधील सर्वात जास्त जी काही घनता आहे किंवा जी काही डिग्री ती टिंब तापमानावर असते. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघू शकता 2. 4 डिग्री सेल्सिअसवर सगळ्यात जास्त घनता असते. पुढचा प्रश्न आहे बघा पोलिओ हा जो काय रोग आहे हा कशापासून होतो? पोलिओ रोग हा कशापासून होतो? तर हा बघा विषाणूपासून हा पोलिओ रोग होत असतो. लक्षात ठेवा विषाणूपासून. शेतीच्या मोजणीसाठी कोणाकडे अर्ज करावा लागतो? जी काही शेती आपली ती मोजण्यासाठी तलाठीकरते आपल्याला अर्ज करावा लागतो. कोणाकडे? तलाठीकरी. वाल्मी ही जी काय संस्था आहे कोणत्या ठिकाणी स्थित आहे? कोणती? वाल्मी ही संस्था कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघू शकता 1 औरंगाबाद. आणि आता नवीन नाव काय बघा छत्रपती संभाजीनगर. लक्षात ठेवा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी वाल्मी ही जी काय संस्था आहे बघा ती स्थित आहे. पुढचा प्रश्न आहे बघा जिभेच्या शेंड्यावर कोणत्या चवीचं ज्ञान होतं? आपल्या जिभेच्या शेंड्यावर. तर ऑप्शन क्रमांक 4 गोड. त्यामुळे बघा आपल्या गोड असा पुढे लावून बघा तुम्ही आता घरी गेल्या खारट लावून बघा लागतं का नाही. नेक्स्ट आहे बघा टंगस्टन या धातूची संज्ञा काय आहे? टंगस्टन. तर बघा टंगस्टन जे काय आपल्या घरातल्या बल्बामध्ये असतं त्याची संज्ञा आहे बघा W. लक्षात ठेवा W.